पुढे जाऊया आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी आणि दुःखद बातमी। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं। सकाळी दिल्लीतील निवासस्थानी मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह गांधी कुटुंबियांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। दरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। तर उद्या सकाळी 11:30 वाजता मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तर मनमोहन सिंग यांच्या आठवणींबद्दल आम्ही अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। नेहमी देशाबद्दल समाजाबद्दल आस्था असणारा माणूस। माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा संबंध आले। आमच्या मीटिंग झाल्या पंतप्रधान असताना, पण सच्चा माणूस। त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याशी तर चर्चा होत, म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं, परंतु पंतप्रधानपद सोडल्यानंतर 2014 नंतर 1 ते 1.5 तास पण चर्चा होत। तेव्हा आपण एखाद्या पंतप्रधानाशी बोलतो आहोत हे ते जाणवू देखील देत नसत। इनफॅक्ट आपण पंतप्रधान आहोत हे देखील ते विसरायचे आणि आपल्या लेवलला येऊन ते बोलत असत आणि इतकं विद्वत्ताप्रचुर बोलत असत, इतकं अर्थपूर्ण बोलत असत, एक शब्दही त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला वजा करता येणार नाही। की मी त्यांना एक प्रेझेंटेशन केलं होतं ज्याच्यामध्ये सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्स चीनमध्ये कशा, कोरियामध्ये कशा, इतर जागी कशा ह्या वाढत आहेत आणि आपल्याकडे फक्त एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरमध्ये आहे असं मी म्हटलं होतं त्यांना। आणि म्हटलं 2008मध्ये त्यांची 100 वर्ष होतील, पण ती तुम्ही तयार केली नाहीत, टाटानी तयार केली, ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहेत। त्यावेळी चर्चा सुरू झाली आणि तिथून मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, ज्याला आपण आयसर म्हणतो, त्याची कल्पना आली आणि त्यांनी ते 5 त्या संस्था केल्या आणि आज ह्या जगप्रसिद्ध झालेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।